नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं इन्फोटेक मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, तुम्हाला माहिती असेलच की वन रेशन वन नेशन योजनेअंतर्गत आता सर्वांचे रेशन कार्ड ऑनलाईन झालेले आहे आणि आता तुम्ही मोबाईलद्वारे तुमचं रेशन कार्ड डाउनलोड सुद्धा करू शकणार आहात। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण तुमचं नवीन ओरिजिनल रेशन कार्ड कसं डाउनलोड करायचं हेच पाहणार आहोत। पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स भेटत राहतील। तर मित्रांनो, रेशन कार्ड डाउनलोड करण्यासाठी सर्वात अगोदर प्ले स्टोअरवर जा आणि डिजी लॉकर हे ॲप इन्स्टॉल करा। याला ओपन करा। आता लँग्वेज सिलेक्ट करा आणि हे स्किप करा। येथे गेट स्टार्टेड वर क्लिक करा। आता क्रिएट न्यू अकाउंट वर क्लिक करा। येथे तुमचं आधार कार्ड वरील नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर टाकून एक 6 अंकी पासवर्ड सेट करायचा आहे। त्यानंतर ईमेल आयडी, आधार नंबर टाकून अकाउंट उघडून घ्या। मित्रांनो, लक्षात ठेवा, जर तुमचं डिजी लॉकरवर ऑलरेडी अकाउंट असेल तर येथे साइन इन वरती क्लिक करून तुमचा मोबाईल नंबर किंवा आधार नंबर टाका आणि पासवर्ड टाका। जर तुम्हाला पासवर्ड माहिती नसेल तर तुम्ही येथे फॉरगेट पासवर्डवर क्लिक करून एक नवीन पासवर्ड सेट करू शकता। त्यानंतर एक OTP येईल, तो टाका आणि सबमिट वर क्लिक करा। तर मित्रांनो, आता तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे। येथे खाली सर्च वरती क्लिक करून येथे पॉप्युलर डॉक्युमेंट्समध्ये पॅन कार्ड, आधार कार्ड आणि बरेच डॉक्युमेंट्स आहेत। येथे रेशन कार्डच्या ऑप्शनवर क्लिक करा आणि महाराष्ट्र असं सर्च करा। आता येथे फूड अँड सिव्हिल सप्लाय महाराष्ट्र हे ऑप्शन दिसेल, यावर जा। मित्रांनो, आता ही माहिती तुम्हाला व्यवस्थित भरायची आहे। जर माहिती चुकली तर तुमचं रेशन कार्ड येथे दिसणार नाही, त्यामुळे अगोदर समजून घ्या आणि मगच प्रोसेस करा। आता येथे तुम्हाला फादर नेम म्हणजेच तुमच्या वडिलांचं नाव आणि आडनाव टाकायचं आहे। त्यानंतर हेड ऑफ फॅमिली म्हणजेच कुटुंब प्रमुखाचं नाव आणि आडनाव। त्यानंतर इयर ऑफ बर्थ, येथे हे जे डिजी लॉकर अकाउंट आहे ज्याच्या नावावर तुम्ही बनवलं असेल त्याचं जन्मवर्ष येथे टाकायचं आहे। त्यानंतर येथे खाली आधारचे लास्ट 4 डिजिट म्हणजे शेवटचे 4 अंक ज्याचं डिजी लॉकर अकाउंट आहे त्याचेच टाकायचे आहे। त्यानंतर येथे तुम्हाला रेशन कार्ड नंबर विचारलाय, तर 12 अंकी रेशन कार्ड नंबर हा तुमच्या रेशन कार्डवरतीच असतो। जर तुम्हाला माहिती नसेल तर तो कसा बघायचा यावरती आपण एक सविस्तर व्हिडिओ बनवला आहे, तो एकदा बघून घ्या। याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। त्यानंतर सिलेक्ट डिस्ट्रिक्टवर क्लिक करून तुमचा जिल्हा सिलेक्ट करा आणि गेट डॉक्युमेंटवरती क्लिक करा। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की आपलं रेशन कार्ड येथे फेचिंग होत आहे। येथे थोडा टाईम लागू शकतो, त्यामुळे थोडी वाट बघावी लागेल। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की थोड्या वेळानंतर येथे आपलं रेशन कार्ड आलेलं आहे। एकदम ओरिजिनल रेशन कार्ड आहे। यावरती तुमची सर्व माहिती आहे। तुम्ही डाउनलोड ऑप्शनवर क्लिक करून हे डाउनलोड करू शकता आणि तुम्हाला जिथे वापरायचं आहे तेथे तुम्ही वापरू शकता। व्हिडिओ सुरू झाल्यापासून ते शेवटपर्यंत जर तुम्ही नीट व्हिडिओ पाहिला असेल तरच तुमचं रेशन कार्ड डाउनलोड होईल, अन्यथा डाउनलोड होणार नाही। हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वाचा वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।